नमस्कार. नेहमीप्रमाणे रेडी होऊन आम्ही निघालो सलोनला. आज पहिलं महावीरनगरच्या सलोनला माझी मीडियाची टीम आलेली. ते शूट करता-करता आमिर माझा फोन घेऊन पळाला. त्याला मारून निघाली मी एम-जी रोडच्या सलोनला. ह्या होत्या माझ्या फर्स्ट क्लायंट हेअरकटसाठी. त्यांनी खूप टाईमापासून हेअरकट केला नव्हता. त्यांचे हेअर एकदम स्कॅन्टी झाले होते. सो प्रॉपर गाईडन्स करून आम्ही स्टार्ट केलं हेअरकटला कारण की त्यांचे हेअर खूप फाईन होते. सो आम्ही जो आहे बॉटम लेयर्स केलं होतं आणि फेसला मी थोडंसं त्यांना फेस फ्रेमिंग सजेस्ट केलं. कारण की फेस फ्रेमिंगमुळे त्यांचं जे पूर्ण चिक एरिया आहे तो छानपैकी हाईड होत होता. मी त्यांना थोडेसे लाँग बँग्स केले होते जे ते दोन्ही साइडला सेट करू शकतात. सो हा होता माझ्या क्लायंटचा फायनल रिझल्ट. सो आजचे हे सेकंड क्लायंट होते नॅनोप्लास्टियासाठी. त्यांनी हेअरवरती खूप सारा बॉक्स कलर करून घेतला होता. सो ह्यांचं मी नॅनोप्लास्टिया करून घेतलं. देन आल्या माझ्या थर्ड क्लायंट. ह्या ज्या माझ्या थर्ड क्लायंट होत्या त्यांना करायचं होतं लॅश लिफ्टिंग. सो मी त्यांना तेच कन्सल्ट करत होती, की लॅश लिफ्टिंगसाठी तुम्हाला थोडेसे लॅशेस लाँग लागतात आणि थिक लागतात. त्यांचे जे नॅचरल लॅशेस आहेत ते खूप स्कॅन्टी होते आणि खूप छोटे होते. अशा लॅशेसवरती लॅश लिफ्टिंग पॉसिबल होत नाही करायला. सो त्यांना कन्व्हिन्स करून आम्ही केले लॅशेस. सो ह्या मॅमसाठी आम्ही डिसाईड केलं 1000 वाले लॅशेस करायचे. हा त्यांचा 1000 वाले लॅशेसचा फायनल रिझल्ट होता. त्यांना एकदम कमी पण नको हवे होते, एकदम भरलेले पण नको हवे होते. सो 1000 मध्ये तुम्हाला असा लॅशेसचा इफेक्ट येतो, जे एकदम मिनिमाइज दिसतात, जास्त दिसत नाहीत. सो ह्या माझ्या क्लायंट होत्या, ज्या मस्कतवरून आल्या होत्या आणि यार अशा क्लायंटसाठी ना आम्ही नेहमी क्रेव्हिंग करतो. ह्यांना काहीतरी खूप क्रेझी करायचं होतं. सो ह्यांचा हेअर होता आम्हाला रात्रीचे 12 वाजले. सो मॅमला त्यांच्या बर्थडेसाठी हेअर एकदम मेकओव्हर हवं होतं. त्या नेहमी क्रेझी कलर कॅरी करतात. सो त्यांच्या पूर्ण पहिल्या हेअरला प्रिलाईट केलं. त्याच्यावर आम्ही नॅनोप्लास्टिया केलं आणि त्यांच्या हेअरवर फायनली हे पिंक, ब्लू, पर्पल असे सगळे कलर डिपॉझिट केले आणि काय क्लासी वाटत होते यार आणि म्हणजे त्यांनी छान कॅरी केलं. मज्जा आली असा क्लायंट करून.